शिवाजी महाराजांना मानणारे जे महान व्यक्तिमत्व जे होऊन गेलेले आहेत, म्हणजे ती सुद्धा स्वतः महान आहेत आणि शिवाजी महाराज सुद्धा महान आहेत. तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा पहिला नंबर लागतोय. त्याची कारणं अशी आहेत की शिवाजी महाराजांनी, मला माहिती आहे की 6 जून 1674 स्वतःला रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक करून घेतला. महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला त्यावेळीची जी परिस्थिती होती, म्हणजे महाराष्ट्रातली देशातली जी परिस्थिती होती, आणि त्यावेळेला जे धार्मिक द्वंद्व निर्माण झालेलं होतं, म्हणजे खरं तर महाराजांनी नवीन धर्मस्थापना केली असं राज्याभिषेकाच्या बाबतीत म्हटलं जातं. एक नवा पैलू त्यांनी लोकांसमोर आणला, स्वतःला राज्याभिषेक करून. महाराजांना राज्याभिषेक करत असताना त्यांना अनंत अडचणी आल्या. नंतर 6 जूनला बघतोय आपण की महाराजांनी स्वतःलाच राज्याभिषेक करून घेतला. मग त्यानंतर त्यावेळेलाच महाराजांनी पहिल्यांदा भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये जी धार्मिक बंधनं जी होती, जी धर्म आणि ह्या स्मृतींनी घालून दिलेली होती, ती ब्रेक केलेत. म्हणजे राज्याभिषेकाचे अनेक अर्थ अनेक लोक काढतील, पण धार्मिक बंधनं तोडून मोडून त्यांना आपल्यासारखं करून घेतले. महाराजांचा राज्याभिषेक हा वैदिक पद्धतीने झाला, पण त्यावेळेला त्या पद्धतीला मान्य नसणाऱ्या गोष्टी महाराजांनी मान्य करायला लावले, आणि म्हणून गागाभट्टाचा उपयोग झाला महाराजांना. गागाभट्ट जे आले त्यांचा उपयोग झाला तो त्यामुळे झाला. आणि त्यानंतर महाराजांनी काय केलं माहितीये का, की समयनयन नावाचा एक ग्रंथ आहे, जो संभाजी महाराजांच्या काळात म्हणजे त्याच वेळेला लगेचच तो तयार झाला, आणि त्या ग्रंथामध्ये गागाभट्टानं लिहिलाय. उपलब्ध आहे. अजूनही महाराजांनी काय केलं राज्याभिषेकाचं, त्याचं एक सूत्र त्याच्यामध्ये आहे की महाराजांनी वेद मंत्राचे अधिकार हे अजून सुद्धा महाराजांच्या नंतर सुद्धा काही काळ आपल्याला माहित आहे की हे 4 वर्णांना नव्हते, तर ते अधिकार 4ही वर्णांना आहेत असं सांगणारी गोष्ट त्या समयनयन ग्रंथात आहे. तो आपण बघितला तर तुमच्या लक्षात येईल, त्याच्यात अगदी स्पष्ट तशी नोंद आहे. म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेकाचे अर्थ आपण जे अनेक आपण त्याचे पैलू आहेत, त्याच्यामधला पहिला पैलू हे आहे की त्यांनी परंपरागत धार्मिक रूढींना छेद देऊन आणि त्या वळवून आपल्या मनासारख्या वळवून तो गोष्ट केली. आणि त्यानंतर महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर बरोबर 300 वर्षानं, म्हणजे महाराजांच्या जन्मानंतर बरोबर 300 वर्षानं 27चा जन्म धरला तर महाराजांचा, रायगडच्या पायथ्यालाच महाडमध्ये बाबासाहेबांनी एक मोठी क्रांती केली, लक्षात ठेवा. म्हणजे त्यांनी त्यावेळेला चौदार तळ्याचा सत्याग्रह तर होताच, पण तो नुसतं पाण्याचा सत्याग्रहचा भाग वेगळा. त्यावेळेला त्यांनी तिथं जे मनुस्मृतीचं दहन घडवून आणलं, ती खूप मोठी क्रांती होती. म्हणजे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून केलेली एक क्रांती, धार्मिक क्रांती, एक प्रकारे 300 वर्षापूर्वी झालेली होती. आणि 300 वर्षानंतर बाबासाहेबांनी केलेली रायगडच्या ठिकाणी महाड का निवडलं मनुस्मृती दहनाला, ह्याची कारणं जर आपण बघितली, आता ती कुठे लिखित नाहीत, पण मला असं वाटतंय की ते सगळं दहनाचा कार्यक्रम झाल्यानंतर बाबासाहेब रायगडला गेलेत. बहिष्कृत भारतातच आहे, सगळं झाल्यानंतर बाबासाहेब गेलेत. त्यावेळेला 27चं सांगतोय, डिसेंबर महिन्यामधल्या घटना आहे त्या सगळ्या. आणि बाबासाहेब रायगडला गेले, त्या ठिकाणी बाबासाहेबांनी एक दिवस मुक्काम केलाय गडावर. या खूप कमी लोकांना माहिती असतात, आणि त्याच्या सगळ्या गोष्टी ह्या नोंद आहेत. म्हणजे तिथं बाबासाहेबांसारखी तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समूहातील एक व्यक्ती गडावर जाते, आणि ती व्यक्ती गडावर गेल्यानंतर काही जसं त्या मनुस्मृती दहनाला त्यावेळेच्या सनातन्यांचा विरोध होता, चौदार तळ्याच्या ह्याला विरोध होता, मला माहिती आहे, ते सगळा संघर्ष आहे तो चौदार तळ्याचा सगळा, युद्धच आहे एक प्रकारे. तर तसाच बाबासाहेब गेले म्हटल्यानंतर काही लोकांनी अफवा उठवल्या की ते गड पाठवणार आहेत, हे करणार आहेत, आणि मग त्याला तिथल्या राहळातली सगळी जी मंडळी होती ती कशी त्यांच्या संरक्षणाला गेली वगैरे, सगळं बहिष्कृत भारतमध्ये त्याच वेळेला छापलेलं आहे. काही लोक अजून सुद्धा त्या घटनेविषयी अफवा उठवण्याचा प्रयत्न करतात, पण बाबासाहेब गेले, अत्यंत आदरानं त्यांनी शिवाजी महाराजांच्या सिंहासनाला मुजरा केलाय, जोहार केलाय. त्यांनी तो गड दिवसभर फिरून बघितलेला आहे. या सगळ्या नोंदी आहेत. तिथल्या त्या धर्मशाळेत ते राहिलेले होते, त्यांची सुद्धा घटना आहे. कोणी पाणी टाकलं आणि कशी ती जागृत पहारेकरी वगैरे राहिले, ते सगळ्यांनी बहिष्कृत भारतमधनं वाचावं. मग बाबासाहेब का गेले ही घटना झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये काय होतं हे, कारण बाबासाहेब आपल्याला माहित आहेत की शिवाजी महाराजांचा आणि बाबासाहेबांचा
जो एक नातं आपण म्हणतोय हो. ते जुडलंय राजऋषी शाहू महाराजांच्यामुळे. बरोबर. कारण बाबासाहेबांनी पदवी घेतली म्हटल्यानंतर स्वतः शिवछत्रपतींचे वारस असणारे हो. शाहू महाराज हे स्वतः त्यांना भेटायला गेलेत मुंबईत. अच्छा. ती प्रसिद्ध आहे ते सगळ्या शिष्यवृत्ती वगैरे दिली होती सयाजीराव गायकवाड आणि सयाजीरावांनी पहिल्यांदा शिष्यवृत्ती दिली. पण शाहू महाराज त्यांना भेटायला गेले आणि त्यानंतर दोघांचे ऋणानुबंध इतके जुळलेले होते म्हणजे छत्रपतींचे, शाहू महाराज छत्रपती आहेत, शिवाजी महाराजांचे वारस आहेत, की शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूर भेटीचं आमंत्रण दिले. बर. अच्छा. बाबासाहेब कोल्हापूरला आलेत शाहू महाराजांचं आमंत्रणाचा स्वीकार करून. शाहू महाराजांच्या राजवाड्यामध्ये त्यांचं जंगी स्वागत झालं. बर. आणि बाबासाहेबांच्या मस्तकावर शाहू महाराजांनी एक फेटा बांधला, जरी बादलीचा फेटा बांधला. बर. आणि बाबासाहेबांनी मग तो सन्मानानं स्वतःच्या मस्तकावर तो फेटा जो परिधान केला होता त्यांनी सांगितलं की या छत्रपतींनी बांधलेल्या फेट्याचा, छत्रपतींच्या फेट्याचा मी आयुष्यभर सन्मान राखेन. बर. बर. आणि तिथून मग ते ऋणानुबंध सुरू झाले. मग त्यानंतर आपल्याला माहिती आहे माणगावची परिषद झाली. मग शाहू महाराजांनी बाबासाहेबांनी जी व्ह्यू रचना जी ठेवलेली होती रामनेतर चळवळीची त्याच्यानुसार भरपूर काम केलं. बाबासाहेब नंतर लंडनला गेले. त्यावेळेची पत्र उपलब्ध आहेत बाबासाहेबांची, शाहू महाराजांना लिहिली, शाहू महाराजांनी बाबासाहेबांना लिहिली, अनेक पत्र उपलब्ध आहेत. त्यातली 4 तर मी नव्याने शोधून काढली. जितकं त्यांचं ऋणानुबंधाचं नातं निर्माण झालं होतं. म्हणजे बाबासाहेबांचा थेट संबंध छत्रपती घराण्याशी आलेला होता. अच्छा. आणि तो इतका घनिष्ठ झाला नंतरच्या काळात की शाहू महाराजांचे चिरंजीव राजाराम महाराज आणि त्यांच्या कन्या अक्कासाहेब महाराज या बाबासाहेबांना मामा म्हणायच्या. बर. अच्छा. राजाराम म्हणजे शाहू महाराजांचे चिरंजीव, इथले शाहू महाराज, राजऋषी शाहू महाराजांचे चिरंजीव नंतरच करवीर गादीचे छत्रपती झाले. आणि त्याच ते मामा म्हणायचे. शाहू महाराज रमाईंना स्वतःची बहीण मानायचे. हे तर तुम्ही म्हणतायच, तुम्ही बघतायच. आणि त्यानंतर तो नातेसंबंध पद कसा पुढे दृढ झाला की बाबासाहेबांनी त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की मुंबई इलाका होता, ब्रिटिशांचं राज्य होतं आणि बाबासाहेब मुंबई इलाक्याचे रहिवासी होते. तर बाबासाहेबांना असं वाटायला लागलं की आपण इंग्रजांच्या प्रदेशातील एक नागरिक राहण्यापेक्षा आपण छत्रपतींचं प्रजाजन राहिलं पाहिजे, झालं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी राजाराम महाराजांच्याकडं मला छत्रपतींचं प्रजाजन व्हायचं आहे कारण बघा म्हणून जागेची मागणी केलेली होती. आणि राजाराम महाराजांनी 2 एकर जागा बाबासाहेबांना पन्हागडावर दिली. ती जागा आजही बाबासाहेबांच्या नावावरच आहे. अच्छा. पन्हागडावर. होय काय? आणि त्या हा जो पैलू आहे म्हणजे बाबासाहेबांना किती आदर होता छत्रपती घराण्याबद्दल, छत्रपतींच्या बद्दल, तर तो इतका आहे की त्यांना इंग्रजांचं प्रजाजन होण्यापेक्षा किती मोठा विद्वान माणूस त्यांना छत्रपतींचं प्रजाजन म्हणवण्यामध्ये अभिमान वाटत होता. हा जो पैलू आहे आणि त्याच्यातून ते एक नातं वेगळं तयार झालं कोल्हापूर छत्रपतींचं बाबासाहेबांचं. आणि आपल्याला माहिती आहे काही पहिली जी फर्स्ट त्यांची बाबासाहेबांची सगळी पत्र आहेत, त्यांचे जे लेटर हॅड आहे त्याच्यावर त्यांनी जय भवानी लिहित होते, ते माय भवानीचं चित्रच होते आपल्या रायटिंग अँड स्पीचेस मधल्या खंडात ते आहे. शिवाजी महाराजांचं बाबासाहेब भक्त होते का तर नाही, शिवाजी महाराजांचे अनुयायी होते, असं विचारांचे अनुयायी होते आपण ठामपणे आज सुद्धा सांगू शकतो. कारण घटनेची प्रत तयार करताना शिवाजी महाराजांचं चित्र सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भाव झालेला आहे.